रात्रीचा 7-12. हा काय माईंशी काही बोलणं नाही झालं, पण योगितानी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. मी काही लहान आहे का गाई आता? माझ्यासाठी एक स्थळ आणलंय माहितीये. नाही नाही, रिटायरमेंट नंतर माझं लग्न हेच एक त्यांचं मोटिवेशन राहिलंय बहुतेक. नाही असेल ना, विश्वंभर काकांचा एक क्यूटसा मित्र असेल, करेन त्याच्यासोबत लग्न. आई, ज्या बाबतीत सिरियस राहायचंय त्या बाबतीत आहे मी सिरियस, सो डोंट वरी. हो. काय? हो अगं, रस्त्यावरची. आई मला जरा आवरायचंय, मी करते तुला नंतर कॉल. हो, बाय. अरे बाबा, कितींदा ओरडतोयस? सगळं निरर्थक. आदित्य, का ओरडतोयस? हो तूच. तुला दिसत नाहीये का मी व्होकल एक्सरसाइजेस करतोय? हो, आणि त्याचा त्रास त्या कुत्र्यांना होतोय. अरे नादान बालिके, ते माझे रसिक प्रेक्षक आहेत. अच्छा. हे बघ, दूर वा, सगळं निरर्थक आहे. तू तू काय एक काम कर माहितीये का, त्या सगळ्या कुत्र्यांना घे आणि त्या डोंगरावरती जाऊन रियाज कर जा. गो गो. आता आवाज नाही आला पाहिजे अजिबात. काय ग, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? ते जे वागतात ना त्याचा त्रास होतोय मला. आता काय केलं यांनी? तो दौलत इकडे अंगणात गाडीत होतो, तिथेच ते डबकं झालंय, त्याच्यामध्ये मच्छर होतील आणि आपण आजारी पडू. तो आदित्य यार कसाही ओरडतोय, त्याला कोण सांभाळणार? अगं त्या दौलतला पाईप जवळ पडतो ना, म्हणून तिथे गाडी धुतो तो. पण तुला त्रास होतोय ना, ठीक आहे मी सांगते त्यांना. तू का बाजू घेतेस? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला किती कचरा झालाय यार बंगल्याचा, तो कोण आवरणार? कोणी केअरटेकर नाहीये का? नाही, आपणच मिळून करायचं सगळं. आणि तसंही माईंनी सगळं तुला हँडल करायला दिलंय ना, सो यू हॅव टू डू इट, राईट? अगं पण आम्ही दोघी तर दिवसभर कॅफेवरच असतो ना, मग तिला तरी कधी वेळ मिळणार लक्ष द्यायला? आणि यांना लाख वेळेला सांगून झालंय, पण ऐकतच नाहीत. काय करणार त्याला? तुम्हाला नसेल जमत तर राहू दे. ते ऐकत नाहीये हाच मुद्दा आहे ना. त्यांना शिस्तीची गरज आहे आणि ती शिस्त आता मी लावून. जरा बघून चाल ना. सॉरी. आणि तू पण जरा आजूबाजूला बघून रियाज करत जा ना. Voice therapy you don't know. I think this is your voice. If you voice therapy, it becomes this. Oh yes, yes. I know very well. I have a question. Can I ask you? Proceed. Are you really an actor? What? I mean, why you ask this question? I don't look like an actor. नाही नाही, म्हणजे बघ ना, सगळे कलाकार कसे मुंबईला किंवा पुण्याला जातात ना करिअर बनवायला. तुम्ही इकडे काय करतोस? अरे एआयच तो गलती करते ना सर. आता मला एक सांग, आपल्या इथे आजूबाजूला केवढं शूटिंग सुरू आहे, केवढ्या मालिका मूवीज सगळं सुरू आहे. लोक तिकडे मुंबईला जाऊन तडफडतात यार. आय क्लेवर, आय स्टे हिअर, आय हिअर डू ऍक्टिंग. आतापर्यंत काय काय काम केलंयस रे? काम बऱ्याच फिल्म्स केल्यात मी, बऱ्याच मालिका पण केल्या आहेत. युट्यूबवर एक मालिका आहे, यू नो राईट, खूप व्हायरल होते सध्या. कोणती? कोणती? कुठली बरं? ती एक होती त्यातली, हा येस येस येस, 12 गावच्या 13 भानगडी. या
Oh, nice. नाईस ना? यू वॉच? चांगलं आहे, चांगलं आहे. यू डू वॉच. Yeah, yeah. Yeah. By the way, you bank ना? सुट्टी टुडे? नाही नाही, मी लेट गेलं तरी चालतं. Oh, manager. Coffee. थँक्स. I go bath. प्लीज. Pink. हो हो. Zero. तो शूज तुझा आहे? उठव त्याला. दौलत, ए दौल्या, दौलत. काय रे सिद्धे, कशाला झोपमोड करतोय? तो शूज तुझा आहे? माझंच दिसत. त्याच्यामध्ये पाय अडकून आता पडले असते मी. मग खाली बघून चालत जा ना. वस्तू जागच्या जागी ठेवायचं हे कळत नाही का रे तुला? आपलं कालच ठरलं ना. आपलं हो. आपलं नाही, तुझं. आम्ही काय सहमत नाही ते. डास होतात, आजारी पडलं तर त्याला जबाबदार कोण? बरोबर आहे, बरोबर आहे. डासामुळे डेंग्यू होऊ शकतो. आणि दौल्या, डेंग्यूमुळे माणूस मरू पण शकतो. हे सिद्धे, तू आता लय बोलला ना, तर तुला उपचार करायला लागतील. तुझी मनमानी अजिबात चालणार नाही. मी माईंना फोन करून सांगेन दौलत. माईंचा धमक्या कोणाला देते का? हा, तू माईंची नातेवाईक आहे म्हणून कसं पण वागणार का? कसे पण नियम बदलणार? जसं तू भाडं भरते ना, तसं आम्ही पण भरतो. त्यामुळे इथं सगळ्यांना समान अधिकार आहे. आणि ना, गाडी दिवसात ना 3 वेळा धुईन. तू सांगणारी कोण आहे? धुवून तर दाखव. ये बघा आद्या. आद्या, चालू कर. तुला सकाळीच तर धुतली यार, काय परत परत व्हायची तुला? तू चालू करते का मी करू? सो हार्ड यार, आय कॅन. मी माईंना फोन लावे ना. आता मी बंगला सोडे, पण गाडी धुवूनच सोडे. चालू कर. दौऱ्या केलंय चालू कधीच. अरे मग पाणी काही नाही येत ना. मला काय माहिती. तुला उलटं शिकवतात. दौऱ्या चुकून झालंय. सोडलं काय चुकून झालं दौऱ्या. काय झालं दौऱ्या? बसायचं नाही मला. गाडी धुवायची. चल. लयच झालंयच. आल्यापासून ह्याच करू नका, त्याच करू नका. आणि सिद्धे, तो आमचा दोस्त आहे का तिचा रे? मी सत्याच्या बाजूने आहे. आता हे कोण नवीन आले रे? सत्य, ट्रुथ. तू काय स्वतःला खरंच सिद्धार्थ गौतम बुद्ध वगैरे समजायला लागला का रे? जाऊ दे रे आद्या. तर कसं आहे, तो पागालाय तिच्यावर. हे दौल्या, काही बोलू नको. ताप आला म्हणून डेंग्यूचा निष्कर्ष नको लावू. ती बरोबर बोलत होती म्हणून मी हो म्हणालो. उद्या तुम्ही बरोबर असाल तर तुमची बाजू घेईनच की मी. मला डोंगरावर जा म्हणाली प्रॅक्टिस करायला. हे चालतंय?
अरे पण डोंगरावर पण तुला बंदी आहे हे नाही सांगितलंस का तिला? ए डोंगर काय कोणाच्या बापाचा नाही. ए तुझा रे. म्हणून तर मॉर्निंग वॉकला आलेल्या माणसांची दगड खाली आहे ना. पहाटेच्या अंधारात कसली कसली आवाज काढत होता, खाल्ली दगड मग. अजून पण रे वन इथं. असू दे आदित्यराव, इंडस्ट्री तुमचा संघर्ष ध्यानात ठेवल, पण ह्या चिचुंद्रीचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. माझ्या पण करिअरच्या आड आली ती. लेग ऑन माय स्टमक. अरे सारखं सारखं भांडणं करून काय होणार आहे? मी संचिताशी बोलतो. हा तू बोलणार किती दिवशी? याला कारणच पाहिजे असतं अरे तसं नाही रे दौलत. आपण काय असेल ते एकदाच मिटवून टाकू. आज संध्याकाळी बसून मिटिंग घेऊया. इतक्या वेळात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट 3 वेळा सांगून झाला असता. कशाचं काय? तुझं नाही ते, तुझ्या डोक्याबाहेरचं आहे. ते काय का असं ना, पण लई वेळा होती हे मान्य. आता गावाकडे नाही का एखाद्या नेत्याची सभा असली की नेता एसीवर येऊन थांबतो आणि कार्यकर्त्याला फोन लावतो गर्दी झाली का, आणि गर्दी झाल्यावर येतो. तसं काय असेल ना तर नेत्यांना म्हणा जनता खोळंबली इथं. छाया जरा बघ ना, बोलवून ये तिला. सगळे थांबलेत म्हणावं. आणि नेत्यांना सांग जनता निघून पण जाईल. अरे बाबा गप ना रे. छाया जा ना पटकन. हा गाई, बाकीच्यांचे राहू दे. मला असं वाटतंय की मला जमून घेता येईना बहुतेक. जास्ती दिवस राहीन असं वाटत नाहीये ग इथं. आई अगं, आता काही माझ्या मनासारखं झालं नाही ना, चिडचिड होते माझी. मला नाही आवडत आहे. आणि मी उद्याच रिझाईन लेटर अप्लाय करणार आहे बँकमध्ये. आणि काकांना सांगून टाक स्थळ बघा म्हणून. बाय. काय ग संचिता कुठे? काय म्हणाली ती? काय म्हणाली का नाही? उशीर झाला यार. I am the queen of my world. You better take a seat. No time for second guessing. I am running this beat. हा बोल ना. हॅलो संचिता, कुठे आहेस तू? मी जस्ट बंगल्यावरती पोहोचली. आत्ता लगेच कॅफेवर ये. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मी तुला लोकेशन सेंड करते. ओके? अरे पण ऐक ना, मी आता जस्ट आली. तू लगेच ये प्लीज. मी ठेवते. बाय. ओके बाय.
वेलकम वेलकम. वेलकम एवरीबॉडी वेलकम वेलकम वेलकम. ये पहिली गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांकडून तुला खूप त्रास झाला त्यासाठी खूप सॉरी. आणि मी पण माझी गाडी आता दारात नाही होणार सर्व्हिसिंग सेंटरला नाही. मी पण एक डोंगर शोधलाय जवळ माझ्या प्रॅक्टिस साठी वोकल एक्सरसाइजच्या. सगळ्यांनी तिला कापू दे. झाले बिलकुल. काय झालं मॅडम? माझी गाडी आईने ट्रान्सपोर्ट केली आहे सो ती आली आहे शहरात पण आता कोणीतरी घेऊन येईल. अच्छा. सो वेटिंग. केळ खातोपर्यंत मला नको इकडे. आधी काय कसं तोडतो रे पागल. फ्रेंडशिप. किती वेळ लागणार आहे? नाही माहिती. बंगारात आणले का? नाही. हे काय झालं? गाडीचं काय माहित नाही, जशी आली तशी पाठवली तुम्हाला. नाही पण एवढी घाण कशी काय झाली गाडी? ते आमचा माणूस गाडी घेऊन येत होता तेव्हा तो चिखलात पडलाय, त्यामुळे एवढी गाडी घाण झाली. यार लेट पण झालं, ऑफिसला पण जायचंय. काय करू? इथंच गाडी धुते. माझ्या दिलाचे सेक्टर 1.25 हेक्टर